मॅफेड्रॉन नावाचा पदार्थ विक्रेत्याला अटक। आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद। मॅफेड्रॉन नावाचा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करत असताना मुखबिरकडून खात्रीशीर खबर मिळाली की नूतन कन्या शाळा रामनगर वार्ड हिंगणघाट येथील शाळेच्या ग्राउंडमध्ये स्वागत यादव राहणार रामनगर वार्ड हिंगणघाट हा त्याच्या जवळ मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांना देऊन त्यांच्या आदेशाने नूतन कन्याशाळा हिंगणघाट इथं पोलीस स्टाफसह रवाना होऊन नूतन कन्याशाळा हिंगणघाट येथील ग्राउंड परिसरात येऊन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसून एक इसम डिझाईनचे शर्ट व निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट घालून शाळेच्या पायरीवर बसून दिसून आल्याने पंचासमक्ष सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय वर्ष 24 राहणार रामनगर वार्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा असं सांगितले। पंचासमक्ष त्याची कायदेशीररित्या अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकूण प्लास्टिक पन्नीसह वजन 5.89 ग्रॅम, विक्रीचे नगदी 2,920 रुपये, एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजन काठा 1,000 रुपये किंमत असा एकूण जुमला किंमत 27,800चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्ती कारवाई करून सदर माल जप्त करून आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित निर्देशनानुसार देवेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नायक राहुल साठे, विवेक वाकडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, विजय काळे, मंगेश वाघमारे यांनी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट विशाल माथानकर, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी हिंगणघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.